मकर संक्रांतीच्या निमित्तानं अमरावती इथं आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगडी मैदानावर पतंग उडवून मकर संक्रांतीचा सण साजरा केला। माजी खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाच्या तर आमदार रवी राणा हे स्वाभिमान पक्षाच्या नावाची पतंग यांनी उडवली। मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो आणि यावेळी थोडासा वेगळा आहे कारण 7 महिने पहिले 6-7 महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तर आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे 2 पतंग आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंग उडत होत्या की आम्हाला काही झालं तरी चालते पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा, एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळ्या महिलांना मनापासून मकर संक्रांतची खूप खूप शुभेच्छा देते। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये केवळरामजी काळे भाजपचे कार्यकर्ते भाजपची पतंग उडवत आहे। माझ्या उपस्थितीमध्ये युवासेना पार्टीचे कार्यकर्ते हनुमानगडीला पतंग उडवत आहे आणि मला असं वाटतं ही घट्ट महायुती आहे। ज्या पद्धतीने आम्ही विधानसभा लढलो, विधानसभेमध्ये आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये अनेकांच्या पतंगा कापल्या आणि मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले। युवासेना पार्टीच्या वतीने मी निवडून आलो आणि मोठ्या प्रमाणात या पतंगी सर्कस महाराष्ट्राची मोठी भरारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहे विकासाच्या माध्यमातून आणि हीच भरारी हनुमानगडीच्या पवित्र भूमीमध्ये प्रार्थना केली की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर आदिवासी सर्वसामान्य जनतेला अशी भरारी त्यांच्या माध्यमातून मिळेल आणि एक मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे।